नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजाच्या पायाला लागलेलं असतं. रुद्र तिला उचलून खोलीमध्ये घेऊन येतो. गिरिजा म्हणते, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, तुम्हाला मला उचलून घेऊन यावं लागलं, आता मलमपट्टी करावी लागली. तेव्हा रुद्र म्हणतो, हो त्रास तर झालाच ना, पण तुमच्या या वेडेपणाचा. आता गिरिजा मनामध्ये विचार करते की खरंच रुद्र माझी किती काळजी घेतात, किती प्रेमाने वागतात. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते मी आत्ताच त्यांना सांगून टाकू का? रुद्रला गिरिजा म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तिला बोलता मात्र काहीच येत नाही. घामाघूम होते. रुद्र त्याच्या रुमालाने तिचा घाम पुसतो आणि आता सांगा काय बोलायचं होतं तुम्हाला? रुद्र तिला म्हणतो, तुम्ही असं वेडेपणा कशाला करायला जायचं, पण तो साधा टेडी होता. हरवला असता तर ठीक आहे ना. तुम्हाला असं वाटलं का की मी तुमच्यावरती रागवेल, की माझ्या दिलेल्या टेडीला तुम्ही सांभाळून ठेवलं नाही वगैरे वगैरे? अहो पण असं काही नसतं. परत जर असं वेड्यासारखं वागलात ना तर मी रागवेल तुमच्यावरती. रुद्र तिला आराम करायला सांगतो आणि काम अजिबात करायचं नाही हेही सांगतो. आता तो तिथून निघून जातो, मात्र त्याचा रुमाल तो तिथंच विसरून जातो. त्याच्यावरती आर हे लेटर लिहिलेलं असतं. गिरिजा तो रुमाल अगदी प्रेमाने हातामध्ये घेते. आता संध्याकाळी वासंती होलिका दहनाची तयारी करत असते, मात्र तिचं लक्षच नसतं. तिला फक्त सगुणाने तिला बोललेले सगळे शब्द आठवत असतात. त्यावेळेस गिरिजा तिथं येते. आता वासंतीला हे असं पाहून गिरिजाला वाटतं की नेमकी काय झालं आहे. तसं ती तिला विचारते सुद्धा, आई काय झालं, कुणी बोललं आहे का तुम्हाला? नागेश्वर साहेब, आत्ते सासूबाई काही बोलल्यात का तुम्हाला? तेव्हा गिरिजाला वासंती म्हणते, अगं त्यांच्या बोलण्याची सवय झाली आहे मला. त्यांचं बोलणं कधीच मी मनावर घेत नाही, पण आज मी मंदिरामध्ये गेले होते ना, तेव्हा ताई मला भेटली होती आणि ती मला नाही तशी बोलली. तिला कळालं आहे की देवकी जिवंत आहे. आता वासंती गिरिजाला सगळा घडलेला प्रकार सांगते. गिरिजा म्हणते, पण त्यांना कसं कळालं की देवकी मावशी जिवंत आहेत ते? आता ते दोघीही बोलत असतात, तितक्यात उर्वशी आणि सावी तिथे येतात. त्या दोघीही गप्प बसतात. उर्वशी म्हणते, फक्त गप्पाच मारणार आहात की हात पण चालवणार आहात? करा ना जरा पटापटा, तयारी करा. आता गिरिजा शब्द फिरवते आणि हो तेच करतोय आम्ही, झालंय आता, होत आलंय असं म्हणून गिरिजा वेळ मारून नेते. पण मनामध्ये विचार करते की सगुणा मावशी आणि आईंबद्दलचा गैरसमज आणखी वाढायला नको, तो लवकरात लवकर कमी करावा लागेल. आता सगळेजण होळीसाठी जमा झालेले असतात. रुद्र प्रभासला घेऊन खाली आलेला असतो. प्रभासला पाहून नागेश बळजच आनंद झाल्याचा आवानतो. आता रुद्रला उर्वशी म्हणते, अरे त्यांना कशाला खाली घेऊन आलास, त्यांना बरं वाटत नाही आहे ना? तेव्हा रुद्र म्हणतो, अगं बरं, बघ की एकदम ठणठणीत आहेत आता प्रभास काका, अगदी बरं वाटते त्यांना, तू आता काळजीच करू नकोस. रुद्र म्हणतो, चला आबासाहेब आता तुम्ही होळी पेटून घ्या. तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही हा, आज होळी आम्ही नाही पेटवणार, तुम्ही आणि सोनबाईंनी पेटवायची. तेव्हा मात्र सावीला आणि उर्वशीला चांगलाच धक्का बसलेला असतो. सावी म्हणते, मावशी आता आबासाहेबांनी सुद्धा गिरिजाची पार्टी निवडली की काय? ते कसे काय तिच्या बाजूने बोलायला लागले? तेव्हा उर्वशी म्हणते, तसं काहीच नाही, गुरुजी आले होते आणि त्यांनी सांगितलंय की तिला चांगली वागणूक द्यायची, म्हणून हे सगळं चाललंय. या जन्मात तरी दादासाहेब कधीच तिच्या बाजूने होणार नाहीत. आता गिरिजा आणि रुद्र दोघे मिळून होळीची पूजा करत असतात. सगळेजण अगदी आनंदामध्ये असतात. आता वासंती गिरिजाला म्हणते की होळीला नैवेद्यसुद्धा दाखव. तसं गिरिजा सांगितल्याप्रमाणे सगळं करते. सगळेजण होळीला नमस्कारसुद्धा करतात. आता होळी पेटवायची असते. रुद्र म्हणतो, बाबा आम्ही पूजा केली आहे, मात्र होलिका दहन तुम्हीच करायचा. तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही नाही, तुम्ही पूजा केली ना, मग आता तो मान तुमचाच, तुम्हीच होलिका दहन करा. आता गिरिजाला प्रश्न पडतो की नेमकी असं हे का बरं वागायला लागले आहेत, यांचा काही डाव तर नाही ना? प्रभासला सुद्धा नागेश्वरचं वागणं जरा खटकतंच. हे कसं काय या दोघांसोबत एकदम चांगलं वागायला लागलं आहे, हा काही कळत नाही आहे. काहीतरी नक्की शिस्त या नागेश्वरच्या डोक्यामध्ये. आता नागेश्वर स्वतः मशाल घेऊन येतो आणि ती पेटती मशाल पाहून गिरिजाला त्रास होऊ लागतो. तिला मागचे ते क्षण आठवू लागतात, तेही देखील अस्पष्ट. आता गिरिजाला नेमकी चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. सगळेजण खूप घाबरतात. वासंती म्हणते, हिला पुन्हा तसाच त्रास व्हायला लागला वाटतं.
मात्र सावी म्हणते, काही नाही गं मावशी, सगळी नाटकं आहेत. या रुद्राला एक तर काही कळत नाही का? म्हणजे ही नुसतीच नाटकं करते आणि हा प्रत्येक नाटकाला भुलतो. आता रुद्र गिरिजाला हाक मारू लागतो आणि गिरिजा डोळे उघडून पाहते तर रुद्राच्या मिठीमध्ये ती असते. आता ती एकटक त्याच्याकडे पाहतच राहते. रुद्राच्या नजरेमध्ये गिरिजाला तिच्याबद्दल फक्त काळजी दिसत असते. गिरिजा मनातच म्हणते की यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आणि काळजी, आपुलकी दिसते. आता नागेश्वरला तो मागचा क्षण आठवतो जेव्हा गिरिजा आगीला पाहून घाबरलेली असते. तेव्हा नागेश्वर स्वतःशीच म्हणतो की असं दुसऱ्यांदा झाले, म्हणजे या गिरिजाचं आगीशी नक्की काहीतरी कनेक्शन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. रुद्र गिरिजाला म्हणतो, तुम्ही ठीक असाल तर आपण होलिका दहन करायचं का? तेव्हा गिरिजा म्हणते, हो तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग काहीच हरकत नाही, मी करते होलिका दहन. आता दोघेही होलिकेचं दहन करतात. सगळेजण देवाला नमस्कार करतात. आता गिरिजा आणि रुद्र सर्व घरासाठी प्रार्थना करतात की या घरामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर राहू दे आणि सगळे वाईट इडापिडा तुझ्या या आगीमध्ये दहन होऊ देत. आता गिरिजा मनातच निश्चय करते की या होळीच्या अग्नीच्या साक्षीने मी शपथ घेते की पुढच्या 1 वर्षामध्ये नागेश्वरचं खरं रूप रुद्र आणि जगासमोर आणणार. इकडे नागेश्वरसुद्धा शपथ घेतो की वारसदार पोरीला शोधून काढणार आणि तिच्या बापाला जसं जिवंत जाळलं तसंच तिलासुद्धा जाळणार. आणि तितक्यात काही विस्तव नागेश्वरच्या पायावरती येऊन पडतो. सगळेजण खूपच घाबरतात. रुद्र घाईघाई पाणी पायावरती ओततो. प्रभास म्हणतो की या नाग्याने ना नक्की काहीतरी वाईटच मागितलं असणार देवाकडे, म्हणूनच त्याला अशी शिक्षा मिळाली आहे. गिरिजाला वाटतं की देवीने मला संकेत तर दिला नाही ना की माझी इच्छा पूर्ण होणार असं. आता गिरिजा देवी आईच्या मंदिरामध्ये येते आणि पंत्यांनी त्या ठिकाणी आय लव्ह यू लिहिते. आता गिरिजा स्वतःशीच ठरवते की आता रुद्राला माझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं सांगून टाकायचं, जास्त उशीर नाही करायचा. ती देवी आईला म्हणते की देवी आई, जे माझ्या मनामध्ये आहे ते मी रुद्राला सांगू ना, पण त्यांनी जर माझं प्रेम स्वीकारलं नाही तर. पण तरीसुद्धा ती निश्चय करते आणि रुद्राकडे जाते. रुद्र त्या ठिकाणी काम करत असतो आणि गिरिजा म्हणते, तुम्ही माझ्यासोबत मंदिरात येता का? तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मग ती रुद्राला घेऊन मंदिरामध्ये येते. ती मंदिरामध्ये जायला सांगते. आता रुद्र वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आय लव्ह यू पंत्यांमध्ये लिहिलेलं असतं. रुद्र त्याच्याकडे थक्क होऊन पाहतच राहतो. गिरिजा, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं का? रुद्र ते पाहून खूप खुश झालेला असतो. गिरिजाच्या मनामध्ये भीती जी असते की रुद्र तिचं प्रेम स्वीकारेल की नाही, ती भीतीसुद्धा आता मिटलेली असते. कारण रुद्राच्या चेहऱ्यावरचं हास्य ते सगळं दाखवून देत असतं. गिरिजा म्हणते की हो, हे सगळं मी अगदी मनापासून बोलतीये आणि मनापासूनच सगळं हे केलेलं आहे, फक्त तुमच्यासाठी. मला मान्य आहे की मी हे लग्न फक्त माझ्या बाबांचा जीव वाचावा यासाठी केलं होतं. पण रुद्र, तुम्ही इतके चांगले आहात ना की कोणतंही व्यक्ती तुमच्याशी प्रेम करण्यावाचून कशी काय राहू शकते. आणि खरंच तसंच झालं. मी तुमच्या नकळतपणे प्रेमात पडले. देवी आईच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देते की आजपासून मी फक्त तुमची आहे. रुद्र तर प्रचंड खुश असतो, अगदी भारावून गेलेला असतो. अगदी स्वप्नामध्ये जसं घडतंय असंच त्याला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगुणा नागेश्वरला धमकावते की तुमच्या आश्रमामधून एक बाई गायब झाली, ती कोण होती, कुठे गेली, कशी गायब झाली, या सगळ्याचा मी शोध लावणार आहे. इकडे गिरिजा आणि रुद्राची पहिली होळी असते. दोघेही एकमेकांना रंग लावतात. मात्र उर्वशी आणि सावी मिळून गिरिजाच्या दुधामध्ये भांग मिसळतात आणि त्या भांग्याच्या नशेमध्येच गिरिजा उर्वशीच्या एक सनसनीत कानामागे मारते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.